ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये आता चैतन्यने आता अर्जुनशी हात मिळवणी करत पहिलाच डाव यशस्वी करून आता प्रिया आणि साक्षीचे भयानक सत्य रविराज समोर आणलेले असते. आणि आता ज्या वेळेस प्रिया आणि साक्षी एकमेकींना भेटून अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि त्यांचे लग्न हे खरे नाही हे जेव्हा साक्षी प्रियाला सांगते, त्याच वेळेस आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी जाऊन पूर्णाईला फुनगी लावून अर्जुन आणि सायली यांचे लग्न खरे नसून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्याचे सत्य आता प्रियाने पूर्ण आजीला सांगताच आपले नाव मध्ये घेऊन प्रियाने अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचे जेव्हा चैतन्यला कळते, तेव्हा आता चैतन्य मोठा डाव आखून आता साक्षी आणि प्रियाच्या पाळतीवरती राहून प्रिया आणि साक्षी ज्या वेळेस एकत्र भेटायला येतात, त्याच वेळेस आता चैतन्यने त्यांचा पाठलाग करून रविराजला सुद्धा तिथे बोलावलेले असते. आणि साक्षी प्रियाचे ते बोलणे ऐकून रविराज समोर प्रिया आणि साक्षीचे तिसरे भयानक सत्य येते. आणि जेव्हा आता रविराज समोर ते सत्य येते, तेव्हा आता रागाच्या रुद्रावताराने बेभान होऊन रविराजने प्रियाचे थोबाड फोडताच आता साक्षीने एकच धूम ठोकून तेथून पळ काढलेला असतो. आणि आता प्रियाच्या तोंडून निघालेले सत्य आणि साक्षीचे ते बोलणे ऐकून रविराजला असा कोणत्या सत्याचा उलगडा होतो आणि प्रिया आणि साक्षीचे भांडे फुटून रविराज आता प्रियाला कोणती शिक्षा करतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे आता चैतन्यसोबत साखरपुडा केल्यामुळे साक्षी खूप खुश झालेली असते. आणि आता साक्षी विचार करते की आता आपण तिसरा मोठा बॉम्ब फोडणार आहे. आणि आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आपण प्रियाला सांगून सुभेदारांच्या घरी पाठवून आता असा एक बॉम्ब फोडायचा की जेणेकरून अर्जुन आणि सायली यांचे खरे नाते आणि खरे लग्न नसल्याचे पूर्णाईसमोर येऊन पूर्णाजी सायलीला घराच्या बाहेर काढील आणि मग अर्जुन एकटा पडेल आणि मग त्याचे केसवरून लक्ष हटेल असे आता साक्षीने टार्गेट आखलेले असते. आणि त्याप्रमाणे आता साक्षी प्रियाची भेट घेते आणि प्रियाला सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का देऊन सांगते की अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि त्यांचे लग्न खरं नाही हे मला स्वतः चैतन्यने सांगितले. आणि आता प्रिया हे सत्य तू आता पूर्ण आजीला सांग. त्यामुळे आता पूर्ण आजी लगेचच सायलीला घराबाहेर काढील आणि मग तुझा त्या घरात जाण्याचा रस्ता मोकळा आणि मग तू त्या पूर्ण आजीची सून आणि अर्जुनची बायको होशील. तर आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी सेकंदाचाही विचार न करता आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी येते. घरी आल्याबरोबर आता प्रिया ही पूर्ण आजीला म्हणते की पूर्ण आजी, अगं लग्नासारख्या पवित्र नात्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये फसून अर्जुन आणि सायलीने तुला खूप मोठा धोका दिलाय पूर्णाजी. आणि अर्जुन आणि सायलीचे लग्न हे खरं नाही, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय आणि तुझ्या डोळ्यात धूळ फेकली. तेव्हा आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब आता पूर्णाई ही सायलीला ओढत आणून देवी आई समोर आणते आणि म्हणते की सायली, देवी आईच्या पायावरती हात ठेवून मला खरं सांग की तुमचं हे लग्न खरं नाही ना. तेव्हा लगेचच सायली ही देवी आईच्या पायावर हात ठेवते आणि म्हणते की आमचं लग्न हे खरं आहे आणि माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे. सायलीचे ते बोलणे ऐकताच आता पाठीमागून तिथे आलेला अर्जुन हा मोगरा मोगरा झालेला असतो. आणि आज सायलीने देवी आईसमोर आणि पूर्णाईसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली कळताच अर्जुनला मोठा आनंद झालेला असतो. आणि त्या क्षणी तोंडावर पडलेली असते ती प्रिया. तर आता पाठीमागून अर्जुन तिथे येत म्हणतो की काय झालं पूर्णाई. तर पूर्णाजी म्हणते की अर्जुन, तू ह्या मुलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ना. तर लगेचच अर्जुन म्हणतो काय बोलतेस पूर्णाजी, अगं भर मंदिरात
अग्नीच्या साक्षीने आम्ही खरं लग्न केलं आणि 7 फेरे मारले पाहिजे तर तू गुरुजींना विचार. तेव्हा आता पूर्णाजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की पण तुला सांगणारी ही प्रिया असेल मला माहिती आहे. प्रत्येक वेळेस काही ना काही कारण घेऊन येते आणि इथे आपल्या घरात गडबड गोंधळ करून देते. अगं प्रिया तुला लाज वाटते का? आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कशाला करू? अगं ती माझी हक्काची बायको आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असतं तर इतक्या दिवसात तर ती निघून गेली असती आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये माझा काय फायदा? माझे सुद्धा सायलीवरती खूप प्रेम आहे. तर आता लगेचच अर्जुनने सायलीच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. तेव्हा आता नाविलाजाने आता प्रियाला तोंडावर आपटून तेथून निघून जावं लागतं. तर आता इकडे प्रियाला खूप राग आलेला असतो आणि रागाने प्रिया ही आता साक्षीच्या घरी येते आणि लगेचच साक्षी आणि प्रिया त्यांच्या आतमधल्या रूममध्ये जाऊन बोलू लागतात. तर प्रिया म्हणते की अगं मी त्या म्हातारडी पूर्ण आजीला ना त्यांच्या लग्नाचं सत्य सांगितलं पण ती काही ऐकून घ्यायला तयार नाही आणि सायलीने देवी समोर पूर्णाजीला सांगितले की माझं यांच्यावर खूप प्रेम आहे आणि आमचं लग्न खरं आहे. तर आता तो अर्जुनसुद्धा हेच म्हणाला. तेव्हा आता आपल्याकडं काय पुरावा आहे आणि आपण त्यांना पुराव्यासकट कसं पकडून देऊ? तेव्हा आता साक्षी म्हणते की प्रिया तू काही काळजी करू नकोस. मी एक मोठा प्लान करते आणि मग तुला कळवते. त्यानंतर आता प्रिया ही तेथून निघून जाते पण त्याच वेळी चैतन्य साक्षी आणि प्रियाचे ते सर्व बोलणे ऐकतो. तेव्हा आता आपण साक्षीला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सांगितले आणि या साक्षीने लगेचच प्रियाला सांगून सुभेदारांच्या घरी पाठवले आणि पूर्णाजीला सांगितले. म्हणजे नक्कीच या दोघी एक आहेत आणि यांचा प्लानसुद्धा एक असेल आणि विलासचा खून करण्यामागे आता मला वाटतंय की साक्षीला प्रियानेच मदत केली असणार. तर आता चैतन्यसमोर भयानक सत्य आलेले असते पण चैतन्य म्हणतो की उद्या आता या दोघी भेटणार आहे ना तर माझी फुनगी या प्रियाने आता पूर्णाईला लावली ना आता मी हिची फुनगी रविराजला लावतो आणि मग रविराज काका हिचे कसे थोबाड फोडतील ना तेव्हा मला खरी मजा वाटेल. तर आता दुसऱ्या दिवशी साक्षी आता प्रियासोबत प्लान करायला प्रियाने तिला एका जागेवर भेटायला बोलावलेली असते आणि त्याच वेळेस चैतन्य हा करडी नजर ठेवून साक्षीच्या पाळतीवरच असतो. साक्षी ही निघून जाताच आता चैतन्य लगेचच रविराजला फोन करून त्या भेटण्याच्या जागेवर रविराजला बोलावतो. तर आता चैतन्यसुद्धा तिथे आलेला असतो. तर पाठीमागून रविराज तिथे येताच आता चैतन्य रविराजला घेऊन एका झाडाच्या पाठीमागे लपतो की जिथे जेणेकरून साक्षी आणि प्रियाचे बोलणे त्यांना ऐकू जाईल. तेव्हा आता इकडे प्रिया ही साक्षीला सांगते की साक्षी अगं आता असा कोणता पुरावा आपल्याला पकडावा लागेल आणि समोर आणावा लागेल की जेणेकरून अर्जुन आणि सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. तर आता लगेचच साक्षी म्हणते की तू काही काळजी करू नको चैतन्य गडकरीच आपल्याला पुरावा देईल. प्रिया म्हणते की साक्षी जर आपल्याला पुरावा मिळाला तर मग मी पुन्हा अर्जुनची बायको होईन आणि मग पूर्णाजीची नाच सून होण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. तेव्हा रविराज ते बोलणे ऐकताच रविराज म्हणतो की या प्रियाच्या डोक्यातून अजूनसुद्धा त्या अर्जुनचं प्रेमाचं भूत काही गेलं नाही. तर आता इकडे प्रिया म्हणते की साक्षी अगं मी तुला आश्रमात कशी मदत केली होती आणि मी जर त्यावेळेस तुला मदत केली नसती तर तू आज जेलमध्ये असती. तेव्हा ते बोलणे ऐकून आता चैतन्य आणि रविराजला मोठा धक्का बसतो. म्हणजे आता विलासचा खून करण्यामागे आता प्रिया आणि साक्षीचा दोघांचाही हात आहे की काय असा संशय आता रविराज आणि चैतन्यला आलेला असतो. आणि आता प्रियाचे ते बोलणे ऐकून चैतन्य म्हणतो की म्हणजे साक्षीने विलासचा खून केला आणि प्रियाने खून करण्यासाठी आता साक्षीला मदत केली असंच आहे. तेव्हा आता मला या दोघींवरती करडी नजर ठेवावी लागेल आणि आता प्रियावर सुद्धा करडी नजर ठेवून विलासचा खून करण्यामागे प्रियाच होती आणि तिनेच मदत केली हे सत्य आपल्याला अर्जुनला सांगून आता प्रियाच्या विरोधात आपल्याला पुरावा गोळा करावा लागेल. ते सत्य आता चैतन्य समोर आलेले असते आणि त्याच वेळेस आता
आता रागाने लालबुंद होऊन रविराज हा चैतन्याला म्हणतो की आता या तन्वीचे मी कसे थोबाड फोडतो ना चैतन्य, ते तू बघतच राहा. तेव्हा चैतन्य म्हणतो की रविराज काका, आता इथे काही तमाशा घालू नका. मी सत्य फक्त तुमच्या कानापर्यंत आणण्यासाठी तुम्हाला इथे घेऊन आलो होतो. यानंतर आता आपल्याला सगळं काही पुराव्यासकट समोर आणायचं आहे. तेव्हा या क्षणी तुम्ही गप्प बसा, कारण आपल्याला अजून खूप मोठी मजल मारायची. तेव्हा आता रविराजला सुद्धा चैतन्याचे म्हणणे पटलेले असतात आणि आता गुपचूप रविराज हा चैतन्याचं ऐकून चैतन्यसोबत तिथून निघून जातो. तेव्हा आता इकडे चैतन्य अर्जुनकडे येऊन अर्जुनची भेट घेतो आणि म्हणतो की अर्जुन, आज माझ्याकडे खूप मोठे भयानक सत्य आले आहे आणि ते म्हणजे साक्षीने विलासचा खून केला हे खरं आहे, पण त्या खून करण्यामागे प्रियाचा सुद्धा हात आहे आणि त्याच वेळेस आता प्रियाने सुद्धा खून करण्यासाठी साक्षीला मदत केली. हे प्रिया आणि साक्षीचे बोलणे आम्ही आमच्या कानाने ऐकलं. ते ऐकून आता अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता प्रियावरती सुद्धा करडी नजर ठेवावी लागेल आणि साक्षीच्या अगोदर आता प्रियाच्या विरोधात आपल्याला पुरावा गोळा करावा लागेल आणि तो पुरावा आपल्याला नक्कीच प्रियाकडून भेटेल, असं आता अर्जुन चैतन्याला सांगतो. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य विलासचा खून साक्षीने केला हे प्रियाकडून पुरावा घेऊन कसे समोर आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.